काल मी बोललो का स्वानंदीला, गादी आहे मस्त. मऊ आहे, तुला हवी तशी. मला वाटत असले मऊ मला काटे टोचतायत. सतत जे माझ्या मनाविरुद्ध वागत असते ती सहन होत नाहीये मला. मला तर आपल्या इंद्रनीलचंही काही कळत नाही. तो तिच्या बाजूने असतो का तुझ्या बाजूने? पक्का पुरुष आहे तो, सतत कुंपणावर बसलेला. आईने तोंड वाकडं केलं की तिच्या बाजूला कलंडायचं, पाय कोरडायला लागले की तिच्या बाजूला लुडकायचं. तिच्या नादी लागून बाळूच्या पाया पडला. सांगितलं ना मी तुम्हाला. म्हणजे काय? म्हणजे चल आशीर्वाद द्या. अहो बाळूच्या पाया पडला? विसरला का आपण जहागीरदार आहोत ते? सगळा खानदानीपणा हळूहळू संपत चाललाय. ललिता, मला वाटतं तुला हे थोडं आता बदलायला हवं. म्हणजे जुन्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात, तरच मुलगा आपल्या हातात राहील. नाहीतर तो कुंपणावर बसलेलाच आहे, कायमचा बायकोच्या बाजूने जाईल. असं बरं होऊ देईन मी. सगळ्यात आधी माझा संसार मी माझ्या ताब्यात घेईन. माझा संसार आणि त्यामध्ये माझ्या सुना माझ्या बरोबर असं चित्र असायला हवं. सुनांच्या संसारातली गरीब बिचारी सासू असं व्हायचंच नाहीये मला. मग लगाम खेचायला घे, वेळ निघून जायच्या आधीच. जुना अवतार माझा दाखवायलाच लागेल, तरच त्या चौघांच्या नाकात व्यसन घालता येईल मला. ते बाळू तर जास्तीच नाटकं चालली आहेत त्याची पण आजकाल. तो कोणाला फोन करतेस? इंद्रनीलला दाखवायला ना जुना अवतार. बोल मॉम. हे बरं आहे तुझं. तू खुशीत असलास की मॉम म्हणायचं मला, हा? आणि ऑफिसला गेल्याचं कळवायचं सुद्धा नाही. अगं जस्ट पोहोचतोय मी ऑफिस मध्ये. फोन करत जा रे, पण वाट बघत असते मी. सवय लागले तुझ्या फोन करण्याची, काळजी वाटते मला. आई मी फोन करणारच होतो, तू कशी असे विचारायला. पण तुझा आवाज मस्त येतोय, मूड चांगला आहे म्हणजे. हा आता मी ठरवलंय, मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जायचं आणि घर सांभाळायला सुरुवात करायची. अरे किती झालं ना तरी निलिमा आणि स्वानंदी दोघी लहान आहेत. त्यांच्या खांद्यावर किती जबाबदारी टाकायची ना रे. ग्रेट. आई मला इतकं रिलॅक्स वाटतंय ना आता. वा, माझी आई पुन्हा घरात लक्ष घालणार आहे. वा, ते सगळं बरोबर आहे, पण इंद्रनील घर चालवण्यासाठी ना पैसा लागतो रे. हो आई, येते लक्षात माझ्या. मी तुला संध्याकाळी घर खर्चाचे पैसे देतो. आता फोन ठेवतो आई, कारण आता चालू ना ऑफिस मध्ये. हो हो ठेव फोन. आणि ऑफिस मध्ये निघताना फोन कर, वाट बघते मी. बाय. बाय. झालं का? घर खर्चाचा प्रश्न समोर येणार याची मला कल्पना होतीच. पूर्वी सगळं वेगळं होतं, आता घराची जबाबदारी मला घ्यावी लागणार आहे असं दिसतंय. काय करू? स्वानंदीशी डिस्कस करू का? स्वानंदी, स्वानंदी, सायल्या तू खरंच आली आहेस ना? नाही, आणि तू मला बघूनही पुढे निघून गेलीस. तसं नाही ग. अगं मला ना रोज असं वाटायचं की तू मला भेटायला येशील, मग आपण गप्पा मारू, मज्जा करू. आणि मग तू दिसली नाहीस की मग मला खट्टू वाटायचं. आता पण मगाशी मला हाक ऐकू आली तुझी, पण मला असं वाटलं की मला भास झाला, म्हणून ना मी तुझ्या त्या रोजच्या स्पॉटवर बघतच नाही. मला आठवण येते. डोंट वरी स्वानंदी, तू मला बघूनही जर पुढे निघून गेली असतीस ना तरी मला राग नसता आला. ते मला माहितीये, माझी लाडकी बहीण आहेस तू. काय गो, काय झालं? तू बोलत का नाहीयेस? चल ना आपण जरा बाहेर जाऊयात ना. मला ना तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. काय बोलायचंय? मी तुला सांगते, मला खूप काही सांगायचंय तुला. तू चल ना. घरी सगळं ठीक आहे ना? कशी आहेस ग स्वानंदी तू?
घरातल्यांपासून इतकी लांब असतेस तरी घरच्यांची काळजी करतेस. नाहीतर लोक घरात असूनही परक्यासारखे वागतात. हे तू एवढी इमोशनल का झाली आहेस? मी तुला सगळं सांगते, तू चल ना. हवी चल. अगं हो सायली, काय झालं? सायली, सायली बोलत का नाहीयेस तू? सायली थांब थांब थांब. अख्खा रस्ता काही बोलली नाहीयेस माझ्याशी. काय झालं? अगं सॉरी स्वानंदी, मी चुकले. हो शांत हो. ये आपण बसून बोलू. हा ये. बस. तर मला सांग, कॉफी घेशील ना की ज्यूस? एक्सक्यूज मी, कॉफी. मूड नीट कर आधी तुझं. 2 कॉफी. थँक्यू. काय झालंय नीट सांग. स्वानंदी, संपदा ताईच्या नादाला लागून मी तुझ्याशी वाईट वागले ना, म्हणून सॉरी. वाईट असं नाही, आणि ठीक आहे अगं, बहिणी होत आपण, एवढं चालतं. आई फक्त थोडी वेगळी आहे. थोडी नाही, ती खूप वेगळी आहे स्वानंदी, आणि विचित्र सुद्धा. तुला माहितीये, ती आता घरात एकटी पडली आहे. तिचे विचार, इंडिपेंडंट फील सगळं आवडायचं ग मला. महेश दादा तिला काही न सांगता घरी सोडून गेला, ते नव्हतं आवडलं मला, आणि म्हणून तर मी तिची साथ देत होते. पण तिने त्याचा चुकीचाच अर्थ काढला. चुकीचा अर्थ म्हणजे? म्हणजे तिला असं वाटतं की ती मला मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्स मध्ये घेऊन जाते, महागडे गिफ्ट देते, म्हणून मी तिला साथ देते. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. एक ना एक दिवस तिला माणसांची किंमत कळेल. पण तिला माझ्याच बद्दल असं कसं वाटलं ग? स्वानंदी, तुला पण मी अशीच वाटते का ग? नाही अगं सायली, आणि तू काय डोक्यात घालून घेतलंयस? आणि हे बघ, मुळात चूक तुझी नाहीच आहे. ताईने तुला ओळखण्यात चूक केली. पण मी तुझ्याशी तर वाईट वागलेच ना. ती चूक झालीच ना ग माझी. चूक नाही, गैरसमज. आणि आता तो झालाय ना दूर, सो चिल. तुझा मूड नीट कर अगोदर. ए, यांचा फोन आहे, घेऊ प्लीज. हॅलो राणी सरकार, कुठे आहात? मी सायल्या बरोबर गप्पा मारते. अरे बापरे, हे तर मोठं सरप्राईज आहे. हे कसं घडलं? का सरप्राईज? का बहीण आहे माझी? हो, पण तिला आठवतेस का तू? तर संपदाच्या आजूबाजूला गरबा खेळत असते. काय हो, असं नाहीये. आणि तिला आठवण आली म्हणून आली ना ती भेटायला. ओ बर. आणि असं काय बोलणं चाललंय दोघा बहिणींचं? माझी धाकटी बहीण आता मोठी झाली. हो, तिला ना बरं वाईट कळायला लागलंय. ठीक आहे, तुम्ही तुमच्या गप्पा चालू द्या. मी संध्याकाळी भेटतोस तुला घरी. बरं बरं, तुम्ही फोन का केला होता? काय नाही ग, तेच आपलं नेहमीच. काय? आपलं नेहमीच. काय ते? आय लव्ह यू. गप्पा जाओ. मला आय लव्ह यू ऐकायचंच नव्हतं, मला गप्पा बस ऐकायचं होतं. मला माहिती होतं. ठीक आहे, चला मी संध्याकाळी फोन करते. बाय. चल बाय बाय. हे ना नेहमी कॉफी घ्या. का तुझा मूड अजूनही सॅड आहे? हा, मला खूप वाईट वाटतंय स्वानंदी. सायल्या, मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय आता. काय? तुला कोणी सांगितलं नाहीये ना की तू अशी उदास सॅड असलीस की खूप सुंदर दिसतेस? हा हा, खरं सांग, कोणी सांगितलं असं? कोण आहे? कोण आहे? घे कॉफी पी. किती गोड दिसतेस असताना, वेडी. घे. $5,000 भाज्या येतील फक्त.
फळांचं काय? फळासाठी 10,000 काढून ठेवलेत वेगळे. 10,000ची फळं? हो, उन्हाळ्यात तेवढी लागतातच. दिवसातनं 4 वेळा मालाच लागतात फळं. 10,000 करेक्ट आहेत. काय आता तुला अंदाज आहे म्हटल्यावर काय ठीक आहे. इतकी वर्ष संसार करते मी, मला अंदाज असेल तर कुणाला असेल? आतापर्यंत कुणाला काही कमी पडलंय का? स्वानंदी, दुधाचा भाव काय ग सध्या? 33 रुपये लिटर. रोजचं 1.5 लिटर म्हणजे साधारण किती? 50. हा. हिशोब करताय? हो. हो हो. बरं झालं आला इंद्रनील, तुझीच वाट बघत होते मी. थकलाय? हा मग पाणी घेऊन येते आणि चहा पण टाकते सगळं. स्वानंदी, मला पण लागेल चहा. तू थांब, ते बाळूदादा करते. आई हे हा कशाला एवढी घाई करतीस? बाबा. हिशोबच करते ती. ललिताने सगळं बजेट व्यवस्थित करून ठेवलंय. नाही बाबा, थोडी गडबड झाली आहे माझी, म्हणून मी घाईघाईत हे आणले पैसे. का रे, काय झालं? आई सगळं कापून मला हातात 50,000 मिळतात. पेट्रोलचे 5 काढून घेतले तर होतात 45,000. अरे पण हे कमी वाटतायत. हो, कारण आई या महिन्यापासून कंपनी या घराचं भाडं पण काढून घेणार आहे. या घराचं भाडं 25,000? बाबा तेवढं असतंच. हो. अरे पण इंद्रनील, 20,000 घर कसं चालवायचं? आई, थोडं कठीण आहे पण अशक्य नाहीये. स्वानंदी, तुझ्या जन्माच्या आधीपासून चालवते मी माझं घर. आता तू शिकवणार आहेस का मला? नाही आई, तुमचं बरोबर आहे पण आपण काटकसर केली तर शक्य आहे. काटकसर म्हणजे जर पोटाला चिमटा घेणं असं असेल ना तर नाहीच जमणार मला. नाही आई, तसं नाही. तुम्ही ना एकदा शांत बसून विचार करा, मग ना तुम्हालाच आठवतील की असे अनेक खर्च आहे जे ना आपण उगाच करत असतो. एकदा ट्राय करा ना. स्वानंदी, गेली 30 वर्ष चालवते मी घर, त्यात ट्राय काय करायचंय? इंद्रनील, 20,000 मध्ये घर चालवणं मला नाही जमणार बाबा. तिला जमत असेल ना तर तिला चालवू दे. घ्या. तिला काय जमणार आहे? नाही नाही, म्हणजे बाळा, काटकसर करायची तर करून करून कुठे करणार नाही का? बाबा, अनेक गोष्टीत करू शकतो काटकसर. म्हणजे आपल्या घरातली वर्तमानपत्र बघा ना, आपण 4 पेपर मागवतो पण सगळीकडे सेमच बातम्या असतात. मग 4 पेपर मागवायची काय गरज आहे? आणि तसंच आपण जेवणात सुद्धा काटकसर करू शकतो. म्हणजे आपण दिवसाला 2 वेळा 2 वेगवेगळ्या भाज्या बनवतो. उसळी असतातच ना, तर माझ्या डोक्यात असं आलं की रस्स्याची उसळ बनवायची आणि त्या दिवशी आपण वरण किंवा आपण आमटी वगैरे बनवतो ते बनवायचंच नाही. म्हणजे कसं, दिवसा एक भाजी आणि संध्याकाळी एक भाजी. आणि कोशिंबीर वगैरे असतेच. तुला जमेल सगळं? हो, न जमायला काय झालंय? मग प्रॉब्लेमच मिटला. मस्त. हे घे भाऊ दादा, चहा करा पटकन. नऊ वाजायला आले
तरी या निलिमाचा पत्ता नाही अजून. मी पण आता मनमानी करायला लागली. मला ना सगळे सहनच होत नाहीये. ललिता, तुला किती वेळा सांगितलं सारखी चिडत जाऊ नकोस. मला सांगायला काय जातंय? सारखं आईकडे जाण्याची गरजच काय त्याची सेवा करायला? आई आहे ना भावाकडे, भाऊ करेल सेवा. त्याशी सूट दिली ना की त्या सुना असतात ना त्या हातावर जातात. सत्य आहे. काही हाताबाहेर जायच्या नाहीत आपल्या सुना. धाकटी कशी अडकले बघितलीस ना स्वतःच्या जाळ्यात. एक दिवशी मोठी अडके. पण आता इंद्रनीलचा पैसा तिच्या हातात राहणार आहे, माझ्या नाही. त्या एवढ्याशा तुटपुंज रकमेसाठी कशाला जीव वर खाली करतेस ललिता? तिला जमणार आहे का 20,000 रुपयात महिना चालवणं? तुला सांगतो, एक दिवस ती घोळ घालेल आणि इंद्रनीलच्या नजरेतनं उतरेल बघ तू. 1 तारखेचा मेळ येते 30 तारखेला कसा घालते ना तेच बघते आता. भाजी करता 4,000 पुरतील. फळं 3,000. 3,000 नाही, नको. 4,000 आईंना लागतात ना. न्यूजपेपर एकच फिक्स. वाण्याच्या सामानाकरता 6,000. 6,000 नको. 5,000 ठेवते. नाही नको, पण जास्त लागले तर 6,000. अरे बापरे, हिशोब अजूनही बजेटच्या बाहेर जातोय. काय करू? ललिता, आता खरी मजा येणार आहे. डोकं फोडून घेणार आहे धाकट्या सुनबाई. घेऊ दे डोकं फोडून. माझ्या हातातनं पैसे काढून तिला दिलेत ना, त्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. शिक्षा म्हणजे काय? साधी सुधी शिक्षा नाही. अख्खं घर पाठीवर घेऊन तारेवरनं चालायची कसरत करावी लागणार आहे तिला. अरे वेळेवर आलात. मी आता पानच घेत होते. उशीर झाला. होय, सॉरी. काय आणि काही उशीर बिशीर झाला नाही. आई कशी आहे? जशी होती तशीच आहे का? म्हणजे मी गेल्यावर तरतरी आल्यासारखी होते, पण मामा मला सांगत होता की मी नसेन ना तर एकदम गळून पडल्यासारखी असते. ऐक, बरं तुम्ही बसा, मी पानं घेते. हा, या. वहिनी काय काळजी करू नको, आईला बरं वाटेल. आई जेवायला येत आहे ना? स्वानंदी, ही डायरी घेऊन काय करत होतीस? नक्की जेवणाचीच पानं घेत होतीस की या डायरीची? भाऊजी काही बोलता. ती हिशोब लिहून ठेवते. कसला रे?
20,000 घर कसं चालवायचं याचा. तेच बघत होते जमतंय का. आता जमवावंच लागेल. आपण अंगावर जबाबदारी घेऊन ठेवली. हा, पण 20,000च का? दादा रे, माझ्या पगारातून या घराचं भाडं कट होतं ना, माझ्या हातात फक्त तेवढेच पैसे येतात. 20,000 घर चालवणं तसं कठीणच आहे ना. खरंच खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि 20,000 घर चालवायचं म्हणजे काय? महागाई पण खूप वाढली आहे. काय करावं बरं? मी काय म्हणतो स्वानंदी, 40,000. 40? घे. घर चालवण्यासाठी माझा वाटा.